विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्रॉप घ्यायचं डिसिजन आता फिक्स झालेलं आहे, की ड्रॉप आपण घेणारच आहोत. बरोबर आहे? मग अशा वेळेस आम्हाला एक अशी स्ट्रॅटेजी पाहिजे, की ती फुल प्रूफ असली पाहिजे. म्हणजे ती स्ट्रॅटेजी मी फॉलो करणार आणि मला माझं टार्गेट अचीव्ह करायचंच आहे. मग या व्हिडिओमध्ये ती स्ट्रॅटेजी तुम्हाला नक्की मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे. तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण करा, की असे जे मित्र आहेत, की ते पण ड्रॉप घ्यायचा विचार करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पहिल्यांदा करा. ओके. चला मग सुरुवात करूया आपण आता. स्ट्रॅटेजीचा पहिला पार्ट आहे, की रिलेटिव्हज, नातेवाईक, शेजारी-पाजारी यांना हँडल करायला जमलं पाहिजे, ते पण विथ कॉन्फिडन्स. मी तुम्हाला सांगतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आयुष्यात तुम्ही हा ड्रॉप घेताय ना, हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवणार आहे, तुम्हाला स्ट्राँग बनवणार आहे. मी अनुभवातून सांगतोय. फॉर एक्झाम्पल एखाद्या तुम्ही फंक्शनमध्ये आता जावंच लागणार आहे. नाही चुकवता येत. काही कारण सांगून चुकवता येत नाहीये, जावंच लागेल. सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असेल. एखादा नातेवाईक दिसला, की पहिल्यांदा स्वतःहून सांगा, की "काका, मामा काय असेल ते, यावर्षी जरा नाही जमलं मला, मी ड्रॉप घेतलेला आहे. मी आता पुन्हा पहिल्यापासून तयारी करतोय." बास त्यांची बोलती बंद होणार आहे. नाही तर लोकं तुम्हाला त्रास देतील. बघा स्ट्रॅटेजीचा पहिला पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. काय इमोशनली स्ट्राँग व्हा. ओके. आता हा शब्द इमोशनली बोललो मी म्हणजे इमोशनल होऊ नका. खूप भावनिक होऊ नका. खूप रडारडी करू नका. इतरांसमोर काय चुकलं हे, आपलं हे चुकलं, हे झालं, असं झालं, काही सांगायचं नाही. ओके, ते झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणतो आपण आणि मी आता नव्या जोमानं सुरुवात केलेली आहे. घ्या म्हणायचं तुमचा आशीर्वाद. तुमचे आशीर्वाद असल्यावर काही अवघड नाही. बास मग विषय बदलेल. नाही तर लोकं त्रास देतात. मग पहिला पॉइंट क्लिअर झालेला आहे, की तुम्हाला जे पर्सेंटाइल मिळालंय, आहे तसं सांगा. एवढं पर्सेंटाइल मिळालंय त्यामुळे मी ड्रॉप घेतलाय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. माझ्याकडे एक होता रिपीटर. 3च पर्सेंटाइल मार्क होते. बघा आता स्टुडंट होती, मुलगी स्टुडंट होती. ठीक आहे. आणि ती माझ्याकडे आली. ॲडमिशनच्या वेळेस चर्चा झाली आणि निघाली होती. तोपर्यंत माझ्याच ऑफलाईन मधल्या ज्या काही मुली असतील, तिच्या मैत्रिणी असतील, त्या तिकडनं आल्या. ओके. त्या पुन्हा क्लासमध्ये आल्यानंतर त्यांनी मला विचारलं, "ती स्टुडंट इथं काय करत होती?" मी म्हटलं, "ती ड्रॉप घेणार आहे, रिपीट करणार आहे." मग त्या मुलीने सांगितलं, की तिनं तर त्यांना सांगितलं, की 90 पर्सेंटाइल आहेत आणि सरांसाठी काउन्सिलिंगकडे आली होती. म्हणजे खोटं बोललं? खोटं कधीही बोलू नका. काही उपयोग नाहीये त्याचा. आहे ते झालंय. आता आपण नव्या जोमानं सुरुवात करणार आहोत. मग पहिला पॉइंट क्लिअर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आता काय आहे बघा, की आता इथून पुढे मेन अभ्यास. सगळ्यात महत्वाचं याच्यावर काम करा. डिस्ट्रॅक्शन्स. ओके. कारण डिस्ट्रॅक्शन इस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. आपला फॉर्म्युलाच आहे. लक्षात घ्या. डिस्ट्रॅक्शन कमी करा, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. डिस्ट्रॅक्शन वाढलं, तर कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. काही नाही दिवसभर अभ्यास करून उपयोग मग. जर कॉन्सन्ट्रेशनच नसेल तर? बरं, इथे मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जो मी YouTube वरूनच ऐकलेला आहे. माझा स्वतःचा नाहीये. छान उपाय आहे. दिवसभरात ना किंवा आयुष्यात कोणतीही गोष्ट करायची आहे तुम्हाला. ती गोष्ट जर तुम्ही तुमच्या पालकांशी डिस्कस करू शकत असाल, तर करा. पण ती गोष्ट अशी असेल, की मी पालकांशी डिस्कस करूच शकत नाही, करू नका. कळालं काय? महत्वाचा पॉइंट आहे ना, सांगा बघू हा. म्हणजे मला काहीतरी करायचंय, नवीन अभ्यासाला सुरुवात करायची मग मी हे पालकांवर डिस्कशन करू शकतोय. करू शकतोय. जरा बिंदास. पण ठीक आहे. बघा एखादी फार चुकीची गोष्ट आहे. मित्रांच्यावर जायचंय, काहीतरी एखादं चुकीचं घडतंय तिथं. ही गोष्ट तुम्ही तुमच्या पालकांच्यावर डिस्कस करू शकत नाही. करू नका, तिकडे जाऊ नका. आपोआप तुमचे डिस्ट्रॅक्शन्स कमी होतील. मग पहिला पॉइंट काय डिस्ट्रॅक्शन्स कमी करायचे आहेत. म्हणजे ड्रॉपर स्ट्रॅटेजीचा पहिलाच पॉइंट आहे डिस्ट्रॅक्शन कमी करा. ओके. आता दुसरा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. आता मी लिहित नाही स्पेलिंग पूर्ण. कन्सिस्टन्सी. सातत्य हवं आहे. उगाचच महिनाभर गॅप नको आहे. मी बघितलंय ड्रॉपरच्या बाबतीत ते होतं. गॅप मोठा घेतला जातो आणि मग यश नाही मिळत. मी असे ड्रॉपर्स बघितले जे 3 पर्सेंटाइल वरून 97-98 कडे गेलेत. मी असे ड्रॉपर्स बघितलेत, की जे नॉर्मली 2nd, 3rd टियरच्या कॉलेजमधून ते सोडलंय त्यांनी ड्रॉप घेऊन पी-आय-सी-टीत गेलेत, सी-ओ-ई-पीत गेलेत. गेलेत. पण शेवटपर्यंत माझी साथ सोडलेली नाहीये त्यांनी. अगदी मी तुम्हाला सांगू का, की ऑफलाईनमध्ये पण बघतो. एक 10-20 मुलांचा ग्रुप असतो, की सी पर्यंत ते येतात. येतात आणि पर्सेंटाइल मिळवून जातात. मग बरीचशी मुलं कशी असतात माहितीये का? न करणारी. सी-ई-टीचा क्रॅश कोर्स जेव्हा सुरू होतो ना ऑफलाईन माझ्याकडं, तेव्हा पहिले 2 दिवसात त्यांना कळतं, "अरे, इथे दिवसभर बसायचं, खूप प्रॅक्टिस करावी लागते." मग 2-3 दिवसांनी ना घरी सांगून टाकतात ते.
नाही मी आता घरीच करतोय. तिथेही सर सेल्फ स्टडी करायला लावतायत. ऑब्व्हियसली सेल्फ स्टडीज इम्पोर्टंट असते लक्षात घ्या. पण काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करतात. हे करायचं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करायचा आहे. कन्सिस्टन्सी पाहिजे. ओके. आता असं लिहित गेलो तर पट सगळी स्ट्रॅटेजी कंप्लीट होईल. मला ते नको आहे. मला तुमच्याशी बोलायचंय. तुम्हाला बोलतं करायचंय. माझी इच्छा आहे की कमेंटमध्ये कमेंट्स येऊ देत, की तुमच्या काय चुका झाल्या, काय चुकलं. तर कॉमनच गोष्टी पुढे येतील. पण येऊ देत. बरं तुमचं टार्गेट काय ते लिहा. तुम्ही ड्रॉप घेताय ना, फार मोठं काही चूक केली किंवा पाप केलं असं काही नाहीये. मला ड्रॉप घ्यावा लागला होता इंजिनिअरिंग नंतर. म्हणजे आपलं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. फायनल इयर इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मला एम-बी-एची तयारी करायची होती. त्यासाठी ड्रॉप घ्यावा लागला. रिझन काय? फायनल इयरमध्ये माहितीच नव्हतं, की त्या वर्षी पण एक्झाम देता येते. खूप माझ्याकडून चुका झाल्यात. खूप चुका झाल्यात. पण त्या मी मान्य करून पुढे गेलोय लक्षात घ्या. आणि आता तर या या वयात सुद्धा चुका होतात, चुका घडतात. पण ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं. बरं मग कन्सिस्टन्सी ठेवणार तुम्ही शांतपणे? ओके. आता अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला क्रॅश कोर्सची गरज आहेच. आता क्रॅश कोर्सबद्दल, आपल्या क्रॅश कोर्सबद्दल इथं जास्त बोलणार नाहीये. ओके. मी त्याचं प्रमोशन वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की करेन. प्रमोशन म्हणण्यापेक्षा त्यात काय घेतलं जातं हे नंतर सांगेन. म्हणजे तुम्हाला क्रॅश कोर्स हा शब्द डिलीट करून टाकतो चला. मग तुम्हाला हवा आहे गाईडन्स. ठीक आहे. मार्गदर्शन हवंय. एकट्यानं केल्यानंतर प्लॅन चुकू शकतो. मॉक टेस्ट तर द्यायचेच आहेत. मुद्द्यावर येतो. महत्वाचा मुद्दा तोच आला. टेस्ट. कसं आहे बघा, की या गोष्टीला ना आपण घाबरतोच हे लक्षात घ्या. सिरियसली घाबरतो. का भीती वाटते कुणास ठाऊक. अभ्यास परफेक्ट झालेला नसतो. मग एक गोष्ट आत्ताच क्लिअर करतो. कधीही सी-ई-टीचा अभ्यास तुमचा कंप्लीट होणार नाहीच आहे. कसा होईल? म्हणजे काहीतरी राहतं बाळांनो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवूनच तुम्ही मॉक टेस्ट द्या. मी बऱ्याचशा YouTube चॅनलवर बघितलंय. मला आवडली ती गोष्ट. तो पॉइंट पटलाय माझ्या मनाला. काय? तुम्ही 100% परफेक्ट बनायचा प्रयत्न करू नका. त्यांना फेल्युअर येतंय, तणाव, डिप्रेशनमध्ये जाताय तुम्ही. नाही मला सगळं परफेक्टच करायचंय. नाही होत ते. नाही लिमिटेशन्स आहेत आपल्या. देवानं आपल्याला काही चांगल्या गोष्टी दिल्यात, काही आपल्याकडे लिमिटेशन्स ठेवल्यात. मग लिमिटेशन्स आहेत ते दूर करायचा प्रयत्न करू. पण ते 100% होणार नाही. ओके. लक्षात घ्या. 100% आयडियल मशीन पॉसिबल आहे का? नाही. हा थर्मोडायनामिक्स मधला काहीतरी पार्ट आहे. बरोबर ना? शक्य नाहीये. त्यामुळे 100% परफेक्ट नाही. चुका होणार आहेत. बरं आता सगळ्यात महत्वाचं या मुद्द्यावर मी बोलतोय तो अतिशय महत्वाचा आहे. टेस्टचं केलं पाहिजे एनालिसिस ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट. टेस्टचं एनालिसिसची वही मला पाहिजे. क्रॅश कोर्सवरती लेक्चर टेस्ट झाली, की मला ती टेस्ट तुमच्याकडून लिहून पाहिजे. जे प्रॉब्लेम इझिली आहेत, खूप सोपे आहेत, नका लिहू. मग ज्या प्रॉब्लेमने तुम्हाला त्रास दिलाय, म्हणजे नाही सॉल्व्ह झाले, एक्सप्लेनेशन पण कळत नाहीये, पुन्हा विचारावं लागतंय, लिहून काढा. मला सुद्धा प्रत्येक प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होत नाही बाळांनो. बघावं लागतो काही-काही वेळेस परत. काही टिपिकल प्रॉब्लेम आहेत. मग जर तुमची टेस्टच्या एनालिसिसची वही जर परफेक्ट असेल तर? तर महत्वाचं म्हणजे वहीन पेन घेऊन बसलाय का सांगा पहिली गोष्ट हा व्हिडिओ बघताना. नाही ना, तर पुन्हा घ्या वहीन पेन. जरा पाठीमागे घ्या व्हिडिओ आणि मी पॉइंट सांगतोय ते इम्पोर्टंट आहेत. कायम ते डोक्यात ठेवा, की टेस्टचं एनालिसिस हा सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं या पॉइंटमध्ये सगळं आलं कन्सिस्टन्सीमध्ये. हा शब्द फॉलो करा. बॅकलॉग क्रिएट होणार नाही. होऊन द्यायचंच नाही आपल्याला. का होऊन द्यायचा? नाही होऊन देणार बॅकलॉग मी. सगळं परफेक्ट करणार आहे. असं तुमचा ॲटिट्यूड हवाय. ओके. बरं. आता कसं आहे टेस्ट एनालिसिस आपण करणार आहे. हो. आणि ॲप्लिकेशन थ्रू जर तुम्ही गेला, आता आमच्या क्रॅश कोर्सचं सांगतो एक पॉइंट बरं का लक्षात घ्या. टेस्ट सी होईपर्यंत तुमच्याकडे शिल्लक राहते. टेस्टच्या रिपोर्टला क्लिक केलं, व्ह्यू सोल्युशनला तर किती प्रश्न बरोबर आहेत, किती चुकले आहेत, किती अनअटेम्प्टेड आहेत, सगळंच त्या दिसतंय एका चार्टमध्ये. क्लिक केलं प्रश्नावर, की तो प्रश्न पुन्हा दिसतोय. पुन्हा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. पुन्हा आठवलं नाही, एनालिसिसची वही काढायची. जबरदस्त रिव्हिजन होणार आहे रे. यश मिळणार आहे. बरं, मग हे ड्रॉप घेतल्याचा मला फायदा काय होणार आहे? सांगू का? तुमचं सगळं परफेक्ट होणार आहे माझ्याबरोबर. बरोबर आहे की नाही सांगा बघू? आत्तापर्यंत नाही झालं. मी बघतोय. माझ्याकडे येतात मुलं भेटायला. किती पर्सेंटाइल आहेत? 98 पर्सेंटाइल आहेत. किती पर्सेंटाइल आहेत? 95, 96 आहे. साधे साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला मुलांना येत नाही. क्लोज टू 90 पर्सेंटाइल आहेत. पण साइन सी प्लस साइन डी येत नाहीये. मग इंजिनिअरिंगला गेल्यानंतर ते त्रासदायक ठरणार आहे. पण तुमच्या बाबतीत ते नाही होणार. तुम्ही ड्रॉप घेतलाय ना, मग तुम्ही परफेक्ट करणार आहे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एक परफेक्ट अभ्यास करणार आहात.
जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची सवय पण लागेल आणि फ्युचरमध्ये तुम्हाला ते फार उपयोगी पडेल 100% लक्षात घ्या. बरं, आता हे झालं टेस्ट एनालिसिस. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं, व्हेरी इम्पोर्टंट, आता टेस्टपेक्षाही इम्पोर्टंट नोट्स. मला ना चिडतो मुलांच्यावर मी. मला मुलं म्हणतात ना, "सर देता का? आज लेक्चर झालं त्याची मिळेल का?" नाही मिळणार. तुम्ही तो लेक्चर बघायचा आहे व्यवस्थित. तुम्हाला जे प्रॉब्लेम खूप ईझी वाटतायत त्या नोट्समध्ये नका घेऊ. पण जे प्रॉब्लेम किचकट आहेत, व्हिडिओ पॉज करा, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही कळालं तर मी तुम्हाला शिकवलंय ते बघून तुम्ही त्याच्या नोट्स तयार कराच. नोट्स तयार करा हे लक्षात घ्या. ओके. आता काय होतं महत्वाचं माहितीये का? मी तुम्हाला सांगतो. काय आहे, की तुमच्या मनातलं ना, काही समजुती आहेत, त्या दूर करण्याचा नेहमी प्रयत्न करा, की हे मला जमणारच नाही. हां, आता थांबा 1 मिनिट. हा एक पॉइंट आहे, माइंडसेट. तुम्हाला असं बनवायचं आहे, की माझ्यासाठी अशक्य काही नाहीये. मी करून दाखवणार. काही अशक्य नाहीये. चला मी तुम्हाला माझं एक्झाम्पल देतो बरं का. मी तुम्हाला सांगतो. मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. मी क्लासेस घेतोय साताऱ्यामध्ये. पण मी माझ्या क्लासच्या मुलांना पहाटे उठून भाजी विकून दाखवली विथ प्रॉफिट हां, विथ प्रॉफिट. म्हणजे मी इथून 4 वाजता मार्केटमध्ये जायचो एका स्टुडंटला घेऊन. ओके. त्याचबरोबर माझा एक छोटासा नातेवाईक तो पण असायचा. आम्ही तिघं जायचो. तिथं सगळी 4 वाजता बघायचो शेतकरी आलेले असायचे. होलसेल रेटमध्ये आम्ही ती भाजी विकत घ्यायचो. त्याच्यानंतर प्रत्येक अपार्टमेंटमध्ये जाऊन दरवाजे वाजवून ती भाजी आम्ही विकायचो. मी तुम्हाला सांगतो मी ते करून दाखवलं माझ्या स्टुडंटला. त्याला दाखवलं की काही अवघड नाही, फक्त लाजला नाही पाहिजेस तू. आणि 5:30-6 पर्यंत आम्ही रिटर्न येऊन अंघोळ करून पटकन 6:30 ते 10-11 पर्यंत माझ्या बॅचेस सकाळच्या असायच्या. मग मी खायचो काहीतरी. करून दाखवलंय मी ते. लाजलोच नाही मी. नाहीतर मी असा विचार केला असता तर, मी इंजिनिअरिंग केलंय, कॉलनीत माझी एक रेप्युटेशन आहे आणि कॉलनीत शेजारच्या घरात तू कशी काय भाजी विकतोयस? नाही. लाजायचंय. काय लाजायचं नाहीये लक्षात घ्या. आणि तिथंच तुम्हाला मी सांगतो, की मला हे जमणार नाही, हे असं बोलायचंच नाही. जमणार आहे मला सगळं. मी करून दाखवतो ना. माइंडसेट चेंज करा. भरपूर पॉइंट व्हायला लागलेत. पण तुम्ही पण मला एखादा पॉइंट सजेस्ट करा ना. कारण तुम्ही पण ग्रेट आहात लक्षात घ्या. मी बरेचसे न्यूमेरिकल ना माझे असे ना, माझी लेंदी प्रोसेस असायची खूप. पण बऱ्याच वेळा मुलांनीच मला शॉर्टकट सांगितलेत आणि मला जबरदस्त आवडले ते. मी मुलांना प्रोत्साहन देतो नेहमी. माझी इच्छा काय आहे बघा लक्षात घ्या, की एक माइंडसेट चेंज केला ना, तर आपण जग जिंकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे तो. आणि आणखीन एक काय बघा लक्षात घ्या, सांगतो. मी नाही फॉलो होत रे, नाही फॉलो होत. मी कधी आयुष्यात माझं टाईम टेबल तयार केलं नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवली मी, याला वाया घालवायचं नाही. हां, तरी पण तुम्ही एक टाईम टेबल तयार केलं, तर नो डाउट छान होईल ते, खूप छान होईल. मग एक टाईम टेबल तयार करा. शेड्यूल, शेड्यूल तुमचं पाहिजे. ते फॉलो करायला जमलं पाहिजे. मी करणारच ते शेड्यूल. मला अतिशय आनंद होतोय बरं का, की माझ्याकडं जॉइन झाल्यानंतर मुलं रुळतायत, करतायत. त्यांच्या पालकांचे रिप्लाय तसे येतायत, की मुलगा करतोय. तो आनंद पालकांसाठी वेगळाच आहे. द्या ना मग पालकांना हा आनंद. तुमच्याकडे कॉन्फिडन्स. आता मी तुम्हाला सांगतो, आता माझ्या मुलाला 99.74 पर्सेंटाइल मिळाले. तो सी-ओ-ए-पीमध्ये आहे. 300 त्याची रँक होती. तर मुद्दा काय? पण तरी देखील म्हणजे पालक मला नेहमी वाटतं, की त्यानं थोडंसं की नाही स्ट्राँग बनावं. म्हणजे मला असं नेहमी वाटतं, की कसं होतं, की बघा पालकांना हे वाटतंच बरं का. म्हणजे माझ्या मुलाकडे आहे कॉन्फिडन्स. तो 8वी पासूनच 11-12च्या बॅचेसना शिकवतो. तर मला अजून वाटतं, की त्यानं अजून स्वतःत इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. म्हणजे ॲज अ पालक म्हणून हे वाटतं लक्षात घ्या बरं का. म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्हाला, मग तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह जे करताय ना, ते बघून आम्हाला आनंद होतो. खूप आनंद होतो. आम्ही दाखवत नाही. आम्हाला असं वाटतं, की जास्त कौतुक करायला नको मुलाचं, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढेल. म्हणून आम्ही टाळतो ती गोष्ट. पण आनंद होतो बरं का, हे लक्षात घ्या. बरं, आता महत्वाचं काय, की टाईम टेबल वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे. आता जी मुलं इथपर्यंत व्हिडिओ बघतायत ना, त्यांच्यासाठी मी माझा नंबर देतोय. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा बरं का. ओके. आणि आता माझा आणखीन एक पॉइंट सांगणार आहे टाईम टेबलबद्दल. रोज रात्री झोपताना 2 गोष्टी करायच्या. की दिवसभर मी शेड्यूल जे तयार केला होता, प्लॅन तयार केलं होतं, ते फॉलो झालं का? हा पहिला प्रश्न. आणि नेक्स्ट डेला मला काय करायचंय त्याचा शेड्यूल तयार करायचा हा दुसरा पॉइंट. म्हणजे रात्री झोपताना हे 2 पॉइंट क्लिअर करणार. मग मला असं वाटतंय, की आजच्या लेक्चरमध्ये ना, की मी खूप छान तुम्हाला गाईड केलंय असं मला वाटतंय. आणि YouTubeवरचा 4 वर्षाचा अनुभव सांगतो. जेव्हा मला वाटतं ना, की व्हिडिओ खूप चांगला झालाय. कुणास ठाऊक, की मुलांकडून तो शेअरच केला जात नाही, बघितला जात नाही. का कुणास ठाऊक. असं वाटतं ज्यावेळेस मी ह्या व्हिडिओमध्ये नाही मी बोललो व्यवस्थित. तो व्हिडिओ व्हायरल होतो. मग हा व्हिडिओ कसा आहे? तुम्हीच मला कमेंटमधून सांगा. तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या का? ते मला सांगा. बरं, क्रॅश कोर्सबद्दल शंका असतील तर नंबर आहे. डिटेलमध्ये क्रॅश कोर्सची माहिती एका व्हिडिओमध्ये पण सांगतो. मुद्दा काय? यश मिळवूनच दाखवायचं असेल तर ड्रॉप घ्या, नाहीतर नाही.
ड्रॉप घ्यायचा आहे. मी आहे तुमच्याबरोबर. काळजी करायची नाही. ओके. मग ऑल द बेस्ट.